सगळ्याला गुड मॉर्निंग. तर बघा मी शेण चालवले, दिसलं का तुम्हाला? पाटेत दिसत असेल का? हात बी भरलेला आहे, दोन्ही हात भरले ना. तर चला दाखवा म्हणजे शेण हात शेण चालवले वारं सुटलंय मस्तपैकी. त्याच्या बंगल्याहून आणलंय शेण, दिसला. तर विषय असा झाला, त्यांची तर इथं खायची पाहुणे रावळी पण थोडं बोलले 5-10 मिनटं. म्हणजे त्यांचं झालं ऑपरेशन. गावातली आमची सगळी बघायला माणसं येते ना. तर आम्ही आलोच नव्हतो, म्हणलं होतं. वहिनी मला म्हणले होते जावताय आपण. मी म्हणलं बरं चालतंय जावं. तर काही कारणाने यायला जमलं नाही. वहिनींच्या मागं लेकरं आणायची, लेकरं सोडायची, परत माझ्या मागं घरचं कुठं काम बघायचं, आलं एक दिवस तर पळायचं, नाही आलं तर बसायचं असं. आणि आणीचं मागं या आण ते आण. तर आणीचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक जॉईंट केलेलं द्यायचं आहे. त्यांनी स्कॉलरशिप आणीला चालू होते. तर मला होतंय जवळजवळ नारड्यामध्ये. चहा पिली, गरम गरम चहा प्यायल्यामध्ये जरा बरं वाटतं ना. तसं चहा प्यायची सवय पण नाही मला, पण कधी दुधाचा असेल तर बाय चान्स आवडतो. त्यामुळे मग बसली 5 मिनटं, मोकळ्याच हाताने गेले. तर तसं स्वभाव ज्यांचं चांगलं आहे तर गेल्याशिवाय चहा प्यायल्याशिवाय लावत नाही बरं का. मीच नाही, कुणी का असं ना, चहा प्यायल्याशिवाय लावतच नाही ती. आणि पहिलं आम्ही कामाला असायचो, ताक दूध चीक पाणी गार गरम झालं म्हणतं ना, काको पाणी गरम झालंय आण बरं, जावा बाय आणा म्हणायची, जावा आणा म्हणायची. आणि सवय लागली, तुम्ही म्हणता का ग आरतुर बोलते, सवय लागली पहिल्यापासून काको काको. सगळे लहान लेकरांची मोठ्यांची बी काको काकोच आहे. आता केस कशी सारावा, जाऊ द्या. बघा हात माझं भरलेलं आहे, तर वार सुटले. तर चला बाय, मला एवढं दाखवायचं होतं, म्हणलं शान घेऊन मी चालले. तर नक्की सारवल्यावर बघा. बाय.